तर आपण दुधी भोपळ्याचे नाश्त्याला थालीपीठ बनवतोय. तर ह्या अशा पद्धतीनं मी बनवते. तुम्ही कशा पद्धतीनं बनवताय तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर मी ह्याच्यामध्ये काय काय घातले, दुधी एक किसून घेतलेला आहे. परत गरम मसाला 1 चमचा, मीठ चवीनुसार, भाकरीचं पीठ 1 चमचा घेतले, गव्हाचं पीठ 2 वाटी घेतले आणि बेसनचं पीठ 2 चमचे घेतले. भाकरीच्या पिठाने क्रिस्मी क्रिस्मी होते, खायला खूप छान लागते, चव पण येते त्याला. बनवलेलं आहे. तर माझ्या मुलग्याला, माझ्या आदित्यला खूप आवडतात थालीपीठ, म्हणून त्याच्यासाठी खास आज हा बेत केलेला आहे. अशा रीतीने तव्यावरती टाकून घ्यायचंय. परत ह्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन हात फिरवून घ्यायचा आणि परत त्याला असे टॅप 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 करून घ्यायचं. परत मग शिजतात असं कापड काढायचं, अगदी व्यवस्थित निघतं. परत त्याच्यावर आपण टॅप 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 करून घ्यायचंय. परत थोडस तेल सोडायचं. परत थोडस पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि त्याच्यावर झाकण टाकायचंय आणि अगदी 5च मिनिटं ठेवायचंय. तर मी ह्याच्यात 2 गोष्टी राहून गेलेलो, सॉरी. ह्याच्यात तिखट 1 चमचा व हळद अर्धा चमचा हे पण टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून अगदी मऊ आपण धपाट्याला मळतो त्या पद्धतीनं मळायचं. तर आता मी हे तुम्हाला थालीपीठ दाखवते, तुम्ही बघून. खूपच छान असं आपलं अगदी मस्त मध्ये होतंय. असं पलटी मारायचंय. मला पलटी मारून पण आवडते, म्हणून मी पलटी मारून भाजून घेते. नाही भाजलं तरी पण चालतं, तुमच्या आवडीनुसार करू शकता. हे खूपच छान दिसत. हे बघा, अशा रीतीने आपण सर्व थालीपीठ, दुधीची थालीपीठ करून घ्यायची. तर इथं मी आता दुसरं पण टाकत आहे, हे बघू शकताय. अगदी झटपट नाश्त्याला सकाळी होऊ शकते. तर हे आपलं थालीपीठ बनवून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि मस्त हे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत किंवा सॉस बरोबर कशा संगही तुम्हाला आवडेल तसं खाऊ शकता. नमस्कार. धनश्री यादव या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद. बाय. असेच भेटू नवीन रेसिपी सोबत.